हाय दोस्तो, पुन्हा एकदा मी महबूब अली आपला अहिरी समाचारमध्ये स्वागत करतो. चंद्रपूर महानगरपालिका अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. बहुमत काठावर असताना आणि ठाकरे गटाचे समर्थन असताना काँग्रेसला सत्ता प्राप्त करता आली नाही. किंबहुना काँग्रेसच्या नेत्यांनी गटबाजीतून ही सत्ता आपल्या हातून घालवली. लहान कार्यकर्ते अनेक दिवसापासून आपल्या हातात सत्ता यावी म्हणून काम करत होते. मागील अनेक वर्षापासून सत्तेपासून दूर असलेले कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेऊन काँग्रेसला बहुमताच्या काठावर पोहोचवले. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त माझाच माणूस हवा म्हणून सत्ता भाजपाच्या हातामध्ये सोपवून दिली. आणि येथे भारतीय जनता पक्षाने एक शहाणपण दाखवला. या सध्याच्या परिस्थितीत सुधीर मुनगंटीवार साहेब सारखा एक लोकप्रिय आणि एक्सपिरियन्स्ड आमदारांना सूत्र सोपवली. त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा घेत एकीकडे सत्ता आणि दुसरीकडे अर्थकारण या तिघांचा चांगला मेळ घालून त्यांनी महापौरपद आपल्या पक्षाकडे खेचून आणले. याबद्दल सविस्तर पुढच्या बातमीमध्ये देण्यात येईल. तोपर्यंत धन्यवाद. केलेली आहे. सांगा जरा काय झालं. आज चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं असेल का आमची भूमिका होती की आम्हाला महापौर आमच्या पक्षाला मिळण्यात द्यावा. फक्त पहिले का अगोदर या विषयी चर्चा सुरू होती आणि यामध्ये काँग्रेसनी वारंवार आम्ही चर्चा करून आता सुद्धा मी काँग्रेसच्या ऑफिसला वरटीवाराकडे गेलो होतो रिक्वेस्ट करायसाठी. का त्यांना आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते. त्याच्या कारणाने आणि विकासाला चालना देण्यासाठी उद्या शहराच्या विकासासाठी आम्हाला भाजपसोबत आम्ही बोलणी केली. म्हणजे आमचा विषय ठरलेला आहे. आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि किशोरभाऊ जोरगे वारंवार आमच्या संपर्कात होते आणि त्यांच्या स्थानिक आमदार असू द्या आपले माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून आम्ही आता हा फॉर्म्युला ठरवला का पहिला 6 वर्ष भाजपचा महापौर, दुसरा 6 वर्ष शिवसेनेचा महापौर आणि त्याच्यात उपमहापौर हा 5 वर्ष आणि स्टँडिंग कमिटी पहिलं वर्ष आणि 4थं वर्ष शिवसेनेकडे, उपमहापौर सुद्धा शिवसेनेकडे, असा हा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे. पण तुमचा आग्रह किंवा हट्ट जो होता की पहिला महापौर आमचाच असा, त्याचं काय झालं? आता राजकारणात एक पाऊल पुढे मागे करावं लागते. त्याच्यामुळे आम्ही एक पाऊल मागे आलो. उद्या कसं आहे, नसल्यापेक्षा आज ना उद्या होणं हे गरजेचं होतं. त्याच्यामुळे आम्ही हा पाऊल घेतला.